नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर खूप दिवसानंतर गावी आली आहे आणि इकडे बघू शकता काय निसर्गरम्य वातावरण झालंय. एकदम हिरवंगार. अक्षरशः कुठंच आपल्याला फिरायला जायची गरज नाही, एवढं सुंदर वातावरण. काय तो मोरांचा आवाज खतरनाक आहे, पण ह्या खतरनाक व्ह्यू खरंच खतरनाक आहे. पण जो दुसरा व्ह्यू बघाल तो बघून अक्षरशः मला रडायला येते. तर हे बघा, हे माझं रान आहे. दरवर्षी याच्यामध्ये सोयाबीन होतं. अक्षरशः एवढं सोयाबीन आत्ता आलं असतं, पण यावर्षी वापसाच नाही आला माझ्या रानाला लवकर, त्याच्यामुळे काहीच पेरता नाही आलं. असं रान आहे. मोकळं रान बघून मला इतकं वाईट वाटतंय ना. ज्या दिवशी म्हणलं ना की पेरणी नाही करता येणार, त्या दिवशी म्हणजे माझं लय वाईट वाटलं मला. कसे एक मी शेतकरी मुलगी आहे, शेतकरी घरातली आहे, कुटुंबातली आहे, त्यामुळे मला माहिती आहे काय वेदना होतात जेव्हा आपलं रानच पेरलं नाही जात. असं ओसाड पडलेत आमची रानं. आता डायरेक्ट आम्ही हरभरा पेरणार आहे.